नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, आपण आज जे की महाराष्ट्र शासनामार्फत बीड जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026साठी बघा मित्रांनो प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न हा बघा जे की 80 प्रश्नांसाठी 80 गुण असा आहे. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 22 फेब्रुवारी रोजी बघा मित्रांनो होणाऱ्या आपल्या परीक्षेसाठी बघा आपला हा आजचा जो काही या ठिकाणी बघा संपूर्ण बघा ही प्रश्नपत्रिका अवश्य शेवटपर्यंत अभ्यासून घ्या. कारण मित्रांनो बघा तुमचे 80 पैकी 80 गुण मित्रांनो बघा प्राप्त करून देणारी बघा जी की मित्रांनो आपली आजची प्रश्नपत्रिका आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच वही पेन घ्या, संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि बघा येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर करून घ्या. ओके. प्रश्न पहिला, पोलीस पाटील या पदाची निर्मिती महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो बघा, पोलीस पाटील या पदाची निर्मिती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा की पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ती म्हणजे बघा मित्रांनो जी की क्रमांक 1857 वर्षी जी की मित्रांनो झालेली होती. ओके मित्रांनो बघा, हा जो फुल व्हिडिओ आहे बघा शेवटपर्यंत पाहून घ्या, म्हणजे बघा जी की तुम्हाला कशा मित्रांनो बघा पेपरचा फॉर्मॅट या ठिकाणी कळून जातो एक तर, आणि दुसरं म्हणजे बघा कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बघा पेपरमध्ये मित्रांनो विचारले जातात या ठिकाणी तुम्हाला समजून जाईल. म्हणून पूर्ण जो हा आपला मित्रांनो बघा व्हिडिओ आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करीत असतो? तर मित्रांनो बघा, हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक हा बघा जी की क्रमांक ब तहसीलदार हा करीत असतो. पुढे, पोलीस पाटलाला बडतर्फ कोण करतो? तर मित्रांनो बघा, पोलीस पाटलाला बडतर्फ कोण करतो? तर बघा जी की क्रमांक क प्रांताधिकारी. मित्रांनो आपल्या प्रश्नाचं बघा जी की क्रमांक क या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार असेल. पुढे चौथा प्रश्न, तर बघा, स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? मित्रांनो बघा, अध्यक्ष विचारलं नाही तर उपाध्यक्ष विचारले, तर उपाध्यक्ष कोण होते? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक क बघा जी की M.A. अय्यंगार हे होते. ओके, लक्षात ठेवून घ्या मित्रांनो, म्हणजे बघा जी की क्रमांक आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. तर लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ते होते बघा मित्रांनो जी की क्रमांक ड गवा मावळणकर. ओके, लक्षात ठेवून घ्या. उपाध्यक्ष मित्रांनो बघा जी की क्रमांक M.A. अय्यंगार हे होते. ओके. पुढचा प्रश्न, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे? तर ती म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक अ मूलभूत कर्तव्यात समाविष्ट आहे. ओके, जे की बघा क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. सहावा, महाराष्ट्रात नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर मित्रांनो बघा, आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जे की नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा हा बघा जे की क्रमांक ब 2015 वर्षी मित्रांनो जे की लागू झालेला आहे. पुढे, लोकायुक्त कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर मित्रांनो बघा जे की आपल्या भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे की जे की बघा मित्रांनो लोकायुक्त हे कायदा केलेलं आहे? तर ती म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ओडिशा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्रातील सर्वात शेवटची महानगरपालिका कोणती आहे? मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रातील सर्वात शेवटची महानगरपालिका ही बघा जी की क्रमांक ड जालना ही आहे. ओके, जी की मित्रांनो बघा 29वी आहे. ओके, बघा आपल्या महाराष्ट्र राज्यात बघा जी की मित्रांनो एकूण 29 महानगरपालिका आहेत. पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्र देशातील कितवे राज्य आहे? तर मित्रांनो बघा जी की पंचायत राज स्वीकारणारं आपलं महाराष्ट्र देशातलं कितवं राज्य आहे? तर बघा जी की क्रमांक अ 9वं आहे. तर पहिलं विचारलं तर पहिलं आहे बघा जी की मित्रांनो राजस्थान, हे लक्षात ठेवून घ्या. ओके, राजस्थान. पुढचा प्रश्न, हां, तर राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? मित्रांनो बघा, राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ हे बघा जी क्रमांक ब उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देत असतात. मित्रांनो बघा, पोलीस पाटील एक्झामला तुम्हाला काही जास्त अवघड लेवलचे प्रश्न या ठिकाणी विचारले जात नाहीत. फक्त आणि फक्त मित्रांनो बघा जे की बेसिक लेवलचे तेवढे तुम्हाला प्रश्नसंच या ठिकाणी विचारले जातात. बघा, या प्रश्नपत्रिकेमध्ये मित्रांनो मी ज्या प्रकारचे तुम्हाला प्रश्नसंच या ठिकाणी दाखवत आहे त्या प्रकारचे जरी नुसतं तुम्ही प्रश्न केलं तर तुमचं मित्रांनो की पासिंग पुरतं या ठिकाणी होऊन जाईल. ओके मित्रांनो बघा, आपला पेपर हा आहे किती 80 मार्काचा, परंतु पासिंग फक्त बघा जे की 36 गुणाला आहे. म्हणजे 36 गुण तुम्ही मिळवलात तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी मित्रांनो या ठिकाणी पात्र ठरता. ओके, लक्षात ठेवून घ्या अशा बाबी. पुढे मित्रांनो बघा, महत्त्वाची बात सांगतो, बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 93 07 या क्रमांकावर फक्त
₹150 पे करून स्क्रीनशॉट टाका, लगेच तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो बघा, येणाऱ्या 22 फेब्रुवारीला आपला पेपर आहे. म्हणजे जवळपास आपल्याकडे खूपच बघा जिकडे 22 दिवसाचा बघा कालावधी आपल्याकडे उरलेला आहे. जर समजा तुम्हाला 22 दिवसामध्ये जर या कमी दिवसामध्ये जर जास्तीत जास्त ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर आपला महाटोकला बघा जे की मित्रांनो तुमच्यासाठी उत्तम बघा जे की तुम्हाला एक साधन या ठिकाणी ठरणार आहे. म्हणून बघा मित्रांनो, कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपला महाटोकला या ठिकाणी अवश्य खरेदी करून घ्या. ओके, खरेदी करण्यासाठी बघा 74 14 00 या क्रमांकावर ₹150 पे करा आणि या नंबरच्या व्हॉट्सअपला बघा स्क्रीनशॉट या ठिकाणी शेअर करून टाका. ओके, पुढे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस हा बघा जे की क्रमांक 11 मे दिवशी या ठिकाणी साजरा केला जातो. पुढे 25 जानेवारी बघा 26 जानेवारी आहे, हे थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे. तर 26 जानेवारी 2026 रोजी कोणत्या राज्याने बघा जे की आपला बघा बरोबर आहे मित्रांनो, हेच बरोबर आहे. तर 25 जानेवारी 2026 रोजी कोणत्या राज्याने आपला 56वा स्थापना दिवस साजरा केला? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब हिमाचल प्रदेशने मित्रांनो जे की बघा 25 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या स्थापनेचा बघा जे की 56वा मित्रांनो स्थापना दिवस साजरा केला होता. ओके, जे की बघा क्रमांक ब मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने बघा जे की स्टारलिंक सोबत करार केलेला आहे? तर मित्रांनो सॅटेलाईट बघा जे की कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बघा जी क्रमांक मित्रांनो गोवा या सरकारने बघा की स्टारलिंक सोबत करार यांनी केलेला आहे. ओके, बघा सरस्वती जोशी यांनी पुणे येथे सामाजिक संस्था स्थापन केली. तर मित्रांनो बघा जी कोणती सामाजिक संस्था स्थापन केली? तर ती म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड स्त्री विचारवती ही बघा जी की सामाजिक संस्था मित्रांनो सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी स्थापन केलेली आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे अलाउद्दीन खिलजी याने कोणत्या राज्यावर आक्रमण केले? तर मित्रांनो बघा अलाउद्दीन खिलजी यांना बघा जी की कोणत्या राज्यावर आक्रमण केलं होतं? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा देवगिरी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. महाराष्ट्राचे सध्याचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्याचे बघा जे की सध्याचे पर्यावरण मंत्री हे बघा जे की क्रमांक ब पंकजा मुंडे हे आहेत. ओके, मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल सगळे बघा जे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, महसूल मंत्री कोण आहेत हे संपूर्ण बघा तुम्ही एकदाशी पाहून घ्या मित्रांनो. यासोबत विधानसभाचे अध्यक्ष, विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत, सध्या बीडचे जिल्हाधिकारी कोण आहेत, पोलीस उपअधीक्षक कोण आहेत, पोलीस निरीक्षक कोण आहेत, हे संपूर्ण काय बघा मित्रांनो बाबी तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या, सर्च करून घ्या आणि बघा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून घ्या. म्हणजे बघा की 100% मित्रांनो यावरही मी जे काही तुम्हाला आत्ता सांगलो यावर 100% बघा जवळपास एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. म्हणून वेळ लावू नका, लगेच सर्च करून घ्या. ओके, बघा यासोबत पुढचा प्रश्न काय म्हणतो, महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेचे किती जागा आहेत? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जी विधान परिषदेची सध्या बघा जी की क्रमांक 78 जागा आहेत. आणि जर समजा विधानसभेच्या विचारलं तर ती आहेत 288 आणि समजा लोकसभेच्या जागा विचारलं तर ती आहेत 48 आणि समजा राज्यसभेच्या विचारलं तर ती आहेत 19. ओके, लक्षात ठेवून घ्या, लोकसभेच्या 48, राज्यसभेच्या 19, विधान परिषदेच्या 78 आणि विधानसभेच्या 288. पुढचा प्रश्न, भारतीय लष्कराने कोणत्या राज्यात साझा शक्ती सराव आयोजित केला आहे? मित्रांनो बघा भारतीय लष्कराने कोणत्या राज्यात बघा जी की साझा शक्ती हा सराव आयोजित केला? तर बघा जी क्रमांक मित्रांनो आपलं महाराष्ट्र राज्य आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. पुढचा, दीनदयाळ बघा मित्रांनो दीनदयाळ लाडू लक्ष्मी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? मित्रांनो बघा दीनदयाळ लाडू लक्ष्मी योजना हे बघा जी क्रमांक हरियाणा या राज्याने सुरू केलेली आहे. पुढे 2025चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणत्या भारतीय संस्थेला मिळाला? तर मित्रांनो बघा 2025चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा बघा जी की कोणत्या भारतीय संस्थेला मिळाला? तर बघा जी क्रमांक ब एज्युकेट गर्ल्स मित्रांनो जे की या बघा संस्थेला मिळालेला आहे. बीड जिल्हा बघा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? मित्रांनो बघा तुम्हाला आता जे की तुमच्या शहराशी निगडीत असे 10 प्रश्न बघा जे की मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणून काय करा, बीड जिल्ह्याविषयी संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर करून घ्या. ओके, बघा मित्रांनो आपला महाटोकळा या ठिकाणी खरेदी करून घ्या. म्हणजे बघा जी की आपल्या महाटोकळ्यामध्ये बीड जिल्ह्यावर जेवढे काय मित्रांनो बघा विशेष प्रश्न आहेत ते बघा जी की आपल्या महाटोकळ्यात मी तुम्हाला समाविष्ट या ठिकाणी करून दिलेले आहेत. ओके, म्हणून आपला महाटोकळा लगेच बाय करून घ्या. बघा
तर बीड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक मराठवाडा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल, जे की क्रमांक पुढे बीड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर मित्रांनो बघा बीड जिल्ह्यामध्ये बघा जी की एकूण क्रमांक जे की 11 तालुके आहेत. पुढे बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? मित्रांनो बघा जी की बीड या जिल्ह्यातील बघा जी की सर्वात मोठा तालुका हा बघा जी की क्रमांक आष्टी हा आहे. बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती? तर मित्रांनो बघा बीड या जिल्ह्यातील बघा जी की प्रमुख नदी ही बघा जी की क्रमांक सिंदफणा ही आहे. ओके. सिंदफणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मित्रांनो बघा सिंदफणा ही नदी बघा जी की क्रमांक गोदावरी या नदीची उपनदी आहे. ओके. बीड जिल्ह्यातील प्रमुख धरण कोणते आहे? तर मित्रांनो बघा जी की बीड या जिल्ह्यातील बघा प्रमुख धरण बघा जी की क्रमांक माजलगावचं आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध शिक्षण संस्था कोणती आहे? तर मित्रांनो बघा बीड या जिल्ह्यातील बघा जी की प्रसिद्ध शिक्षण संस्था हे बघा जी की क्रमांक योगेश्वरी महाविद्यालय हे आहे. ओके. बीड जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? तर मित्रांनो बघा जी की बीड या जिल्ह्याचं जुनं नाव बघा जी की क्रमांक चंपावती नगर असं आहे. ओके. पुढे बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर मित्रांनो बघा जे की बीड या जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे बघा जे की क्रमांक 10,693 चौरस किलोमीटर इतकं आहे. पुढे असहकार चळवळ कधी सुरू झाली? तर मित्रांनो बघा असहकार ही जी बघा मित्रांनो चळवळ आहे बघा जी की क्रमांक 1920 मध्ये मित्रांनो जे की महात्मा गांधी यांनी मित्रांनो सुरू केली होती. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज कशाविरुद्ध आवाज उठविला? तर मित्रांनो बघा महात्मा फुले यांचा जो सत्यशोधक समाज आहे हा कशाविरुद्ध आवाज उठवला होता? तर बघा जे की क्रमांक सामाजिक गुलामगिरी बघा जे की मित्रांनो याच्या विरुद्ध आवाज उठवला होता. ओके. बघा मित्रांनो महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही पुणे या ठिकाणी 1873 मध्ये मित्रांनो केलेली होती. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे प्रदीप नरवाल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक प्रदीप नरवाल बघा जे की कबड्डी या खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो बघा तुम्हाला खेळाविषयी खेळाविषयी बघा जे की मित्रांनो ते चषक यावर बघा जवळपास तुम्हाला 5 ते 6 प्रश्न बघा जे की मित्रांनो गॅरंटेड विचारले जातात. म्हणून यावरचे देखील बघा प्रश्नसंच तुम्ही या ठिकाणी करून घ्या. ओके. बघा पुढचा प्रश्न आता, तर रणजी करंडक हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो बघा रणजी करंडक हा जो चषक आहे बघा जी की क्रमांक मित्रांनो क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पुढे अभिजित कुंटे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा अभिजित कुंटे हा जो खेळाडू आहे बघा जी की क्रमांक मित्रांनो बुद्धिबळ या खेळाशी संबंधित होता. मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? तर मित्रांनो बघा मॅकमोहन रेषा ही बघा जी की क्रमांक भारत व चीन दरम्यान आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा यासोबतच भारत व पाकिस्तान दरम्यान बघा जी की रॅडक्लिफ लाईन आहे, लक्षात ठेवून घ्या. रॅडक्लिफ लाईन आहे, लक्षात ठेवून घ्या. ओके. पुढे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्याचे बघा जी की पहिले राज्यपाल हे बघा जी की क्रमांक श्रीप्रकाश होते आणि सध्याचे बघा जी की क्रमांक आचार्य देवव्रत हे आहेत. ओके. तर काय म्हणलो लक्षात ठेवून घ्या. महाराष्ट्र राज्याचे बघा जी की आपल्या मित्रांनो पहिले राज्यपाल कोण? तर बघा जी की क्रमांक श्रीप्रकाश आणि सध्याचे विचार तर ते आहेत बघा जी की आचार्य देवव्रत. लक्षात ठेवून घ्या. महाराष्ट्रात एकूण किती विधान परिषद अस्तित्वात आहेत? मित्रांनो बघा आपल्या जे की महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एकूण किती जे की विधान परिषद बघा मित्रांनो अस्तित्वात आपल्या बघा मित्रांनो महाराष्ट्रात नाही तर भारतात आहे. ओके. तर बघा मित्रांनो आपल्या भारतामध्ये एकूण किती विधान परिषद अस्तित्वात आहेत? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक 6 विधान परिषद अस्तित्वात आहेत. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न, राज्याचे प्रथम नागरिक कोण असतात? तर मित्रांनो बघा राज्याचा प्रथम नागरिक हा कोण असतो? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक राज्यपाल हा असतो. ओके, लक्षात ठेवून घ्या. आणि जर समजा तुम्हाला भारताचा प्रथम नागरिक कोण असतो विचारलं भारताचा, तर तो असतो मित्रांनो जे की राष्ट्रपती हा. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र हे कोणत्या बघा जे की देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? तर मित्रांनो बघा सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र हे बघा जे की कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहेत? तर बघा जी की क्रमांक कॅनडा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल.
भारताचा बघा मित्रांनो प्रथम स्वातंत्र्य दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आला, तर तो म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक ब 26 जानेवारी 1930 हा दिवस. मित्रांनो बघा 15 ऑगस्ट 1947 करू नका, जरी पर्यायामध्ये असलं तर ते करू नका, ते चुकीचं आहे. ओके. तर बघा मित्रांनो जे की क्रमांक ब 26 जानेवारी 1930 रोजी आपल्या भारताने प्रथम स्वातंत्र्य दिवस जे की बघा साजरा केला होता. पुढे रौलेट ॲक्ट कधी पारित केला गेला? मित्रांनो बघा रौलेट ॲक्ट हा बघा जे की कधी पारित केला गेला, तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक 1919 मध्ये. ओके. बौद्ध धर्माचे धर्मग्रंथ कोणते आहेत? तर मित्रांनो बघा बौद्ध या धर्माचा धर्मग्रंथ हे बघा जे की क्रमांक मित्रांनो त्रिपिटक हे आहे. आणि समजा बौद्ध धर्माचा जर समजा तुम्हाला की धर्म संस्थापक विचार तर ते आहेत बघा मित्रांनो जे की गौतम बुद्ध. ओके. लक्षात ठेवून घ्या, गौतम बुद्ध हे आहेत बौद्ध धर्माचे संस्थापक. पुढे जानेवारी 2026 नुसार जपानचे पंतप्रधान कोण आहेत? मित्रांनो बघा जानेवारी 2026 नुसार जपानचे पंतप्रधान हे बघा जे की क्रमांक सानाए ताकाइची हे आहेत. ओके. बजाज ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा कोठे पार पडली? मित्रांनो बघा बरेच जण या ठिकाणी इन्स्टावर वगैरे पाहिलेलं असाल ही स्पर्धा कोठे पार पडली, तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक पुणे या ठिकाणी पार पडली होती. ओके. लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा 2025 ते 2039 दरम्यान जन्मणाऱ्या व्यक्तींना कोणत्या जनरेशन नावाने ओळखले जाणार आहे किंवा ओळखले जाते? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक जनरेशन बीटा मित्रांनो जे की या नावानं 2025 ते 2039 दरम्यान जन्मणाऱ्या मित्रांनो जे की व्यक्तींना बघा जे की या नावाने ओळखले जाणार आहे. ओके. जे की काय, तर जनरेशन बीटा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार असेल. पुढचा प्रश्न बघा 46वा. मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? तर मित्रांनो बघा मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख हे बघा जे की क्रमांक ब कान्होजी आंग्रे हे होते. लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो बघा लंडन या देशामध्ये बघा जे की इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली, तर या शहरामध्ये मित्रांनो लंडन या शहरात तर बघा जे की क्रमांक श्यामजी कृष्ण वर्मा बघा आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. भंडारदरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो बघा भंडारदरा हे जे जलविद्युत प्रकल्प आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो अहिल्यानगर म्हणजे बघा जे की अहमदनगर आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. जर अहमदनगर नसेल तर अहिल्यानगर असेल, अहिल्यानगर नसेल तर अहमदनगर असेल. ओके. लक्षात ठेवून घ्या. पुढे भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? तर मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये जे की केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष हे बघा क्रमांक पंतप्रधान हे असतात. पुढे महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? तर मित्रांनो बघा जे की आपल्या महाराष्ट्र राज्यात बघा सर्वाधिक पाऊस हा बघा जे की अंबोली या ठिकाणी पडतो. मित्रांनो जे की आहे अंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. ओके. लक्षात ठेवून घ्या. यासोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणते पुस्तक लिहिले? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ग्रामगीता आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. आझाद हिंद सरकारची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो बघा आझाद हिंद सरकारची स्थापना ही बघा जी की क्रमांक 1943 वर्षी झाली होती. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कधी झाले? मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचं बघा जे की राज्याभिषेक हे बघा क्रमांक जे की 1674 वर्षी झालेलं होतं. ओके. डेट्स देखील सांगतो जे की बघा 6 जून 1674 रोजी मित्रांनो जे की बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक रायगड या किल्ल्यावर झालेलं आहे. ओके. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? तर मित्रांनो बघा जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ हे बघा जे की क्रमांक नागपूर या ठिकाणी आहे. जागतिक पर्यटन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा जे की 27 सप्टेंबर प्रश्नाचं करेक्ट आन्सर. पुढीलपैकी सोन्याची संज्ञा कोणती आहे? तर बघा जे की AU ही आहे. बघा क्रमांक ब लक्षात ठेवून घ्या. पुढे जागतिक नृत्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा जागतिक नृत्य दिवस हा बघा जे की क्रमांक 29 एप्रिल लक्षात ठेवून घ्या. ओके. 29 एप्रिल आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो होणार असेल. ओके. बघा हस्ती डोंगर कोठे आढळतात? तर मित्रांनो बघा जी हस्ती हे या नावाचे डोंगर बघा जी की क्रमांक नंदुरबार या जिल्ह्यात आढळून येतात. महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर बघा जी की क्रमांक अहमदनगर म्हणजे बघा जी की सध्याचं अहिल्यानगर. ओके. लक्षात ठेवून घ्या. पुढचा
2026 मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली? तर मित्रांनो 2026 मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली? तर ती म्हणजे बघा जी क्रमांक ब, धर्मेंद्र. लक्षात ठेवून घ्या. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी क्रमांक अ, दुसरा क्रमांक लागतो आपल्या भारतामध्ये. पुढीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो इटर्स म्हटले जाते? तर मित्रांनो बघा जी की पुढीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो इटर्स वारे किंवा नुसतं स्नो इटर्स म्हटलं जातं? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ब, चिनूक असं म्हटलं जातं. ओके, चिनूक या वाऱ्यांना लक्षात ठेवून घ्या. इन्शुलिनचा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो? तर मित्रांनो इन्सुलिनचा उपयोग हा बघा जी की क्रमांक मधुमेह या आजाराच्या उपचारासाठी केला जातो. बघा पुढे, मी ATM मधून 500 रुपयाच्या काही नोटा काढल्या. त्या नोटांचे क्रमांक अनुक्रमे 2,21,576 सॉरी 5,21,576 ते 5,21,591 असे होते. तर मी ATM मधून एकूण किती रुपये काढले? मित्रांनो बघा आता काय आलं तर गणित आणि बुद्धिमत्ता आले. बघा तुम्हाला मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता बघा जास्तीत जास्त या ठिकाणी विचारलं जात नाही. फक्त 10 ते 15 प्रश्न बघा मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे बघायचे एकदम बेसिकचे पाहायला मिळतात आणि बघा तुम्हाला टोटल GK GS करंट अफेअर्सवरच प्रश्न विचारले जातात. ओके, तर बघा या प्रकारचा प्रश्न विचारला म्हणून काय केलं? पहिलं, या मोठ्या संख्येतून ही लहान संख्या या ठिकाणी मी मायनस केलं. जसं की बघा किती 52,000 किती 5,21,591 मधून 5,21,576 मायनस केलं, उरले किती 15. आता या 15मध्ये मी डायरेक्ट एक या ठिकाणी प्लस केलो तर झाले किती बघा 16. तर 16 गुणाकारात मी या ठिकाणी बघा कितीच्या नोटा आहेत आपल्याकडे 500 रुपयाच्या, म्हणून 16 गुणाकारात 500 केलो, 16,580 आणि समोरचे 200 म्हणजे बघा जवळपास 8,000 रुपये आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी मी डायरेक्ट कसं काय घेतलो एक्सप्लेनेशन, तर बघा तुम्हाला या ठिकाणी बघा हे वरती या प्रकारे लिहिलेलं तुम्हाला समजत नाही, म्हणून बघा डायरेक्ट या ठिकाणी बघायची की काही प्रश्नांचं एक्सप्लेनेशन मी घेतलेलं आहे. ओके, बघा या ठिकाणी देखील तसंच आहे. 5:30 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल? मित्रांनो बघा या प्रकारचं जे की प्रश्नाचं उत्तर बघा या सूत्रानुसार आपण काढू शकतो. हा सूत्र असा आहे बघा, सांगतो. 30H मायनस 11/2 M या प्रकारचा हा सूत्र आहे. ओके, तर आता या प्रकारे 30ला आपण 30 घेतलो गुणाकारात, H म्हणजे आवर्स म्हणजे किती 5 आहेत, 5 घेतलो, पुन्हा मायनस 11/2 गुणाकारात M म्हणजे मिनटं, हे 30 मिनटं. ओके, आता जे की बघा आता 5 त्रिक 15, 15ला 15 घेतलो आणि हा 0 इथं, आता मायनसला मायनस, पुन्हा 2 जर 15ला भागलो तर या 2 समजा 3ला भागलो तर आलं किती 15, म्हणून 15 गुणाकारात 11 केलो तर आलं किती बघा जे की 165, म्हणून या 165 मधून आता जर समजा मी 150 मायनस केलो तर आलं किती जे की फक्त आणि फक्त 15 अंश आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब आलेलं आहे. मित्रांनो बघा आता काय बघा या ठिकाणी -15 आन्सर आले ना आपल्या या ठिकाणी बघा जे की मोठ्या संख्येचं चिन्ह समोर येतं, परंतु अशा ठिकाणी चिन्ह आपल्याला काहीही गरज नाही, चिन्ह काढून टाका आणि नुसतं 15 ठिकाणी क्लिक करून टाका. जर समजा पर्यायामध्ये 0 15 असलं आणि तुम्ही जर हे क्लिक केलं तर बघा जे की तुमचं उत्तर हे चुकतं. ओके, या ठिकाणी मायनसला काहीही मित्रांनो बघा जे की या ठिकाणी किंमत नसते. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे 66वा, सिंहाचा संबंध जर छावासोबत असेल तर घोड्याचा संबंध कशासोबत? जर मित्रांनो बघा सिंहाच्या लेकराला आपण छावा म्हटलं तर घोड्याच्या लेकराला बघा जी क्रमांक ब शिंगरू असे म्हणतो. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह, सिंहाला हरिण, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय झोपलं जाईल? मित्रांनो बघा टांग्याला आपण सरासरी काय झोपतो तर घोडा झोपतो, तर फक्त आणि फक्त घोड्याला काय म्हणाले तेवढं लक्षात घ्या. ओके, तर बघा घोड्याला वाघ म्हटले म्हणजे मित्रांनो बघा जे की घोड्याला बघा वाघ म्हणत आहे, म्हणून बघा टांग्याला ठिकाणी काय झोपलं जाईल तर बघा जी क्रमांक ब वाघ या ठिकाणी झोपलं जाईल. ओके, लक्षात ठेवून घ्या. बघा 68वा प्रश्न, तर बघा आता विसंगत घटक आपल्याला ओळखायचा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंग की लालकृष्ण अडवाणी यापैकी मित्रांनो विसंगत घटक हा बघा जी क्रमांक लालकृष्ण अडवाणी हा आहे. ओके, कारण कसं काय तर पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री व मनमोहन सिंग हे मित्रांनो बघा की आपल्या भारताचे पंतप्रधान होते आणि मित्रांनो बघा की लालकृष्ण अडवाणी हे नव्हते, म्हणून बघा जी की विसंगत घटक बघा क्रमांक लालकृष्ण अडवाणी असणार आहे.
एका संख्येतून 8 अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते, तर ती संख्या कोणती? मित्रांनो बघा काय म्हणलंय, एका संख्येतून 8 अंक 9 वेळा, म्हणून काय केलं मी 8 गुणाकार डायरेक्ट 9 केलो, आलं किती 8 9 72, 72 मध्ये 7 प्लस केलो, झाले किती 79. बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे 1800 रुपये मुद्राचे दर शेकडा 15% शेकडा दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? मित्रांनो बघा डायरेक्ट मी काय केलो, 1800 रुपये गुणाकारात हे 15% गुणाकारात हे 2%, हे 2 वर्ष घेतलं. ओके, आता बघा या ठिकाणी टक्के आहेत ना, या टक्क्याच्या खाली मी घेतलो 100%. ओके, आता बरोबर केलो काय, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, हे 18ला 18, 18 दोन्ही 30. ओके, हे 18ला 18 आणि हे 15 दोन्ही 30 घेतलो. आता 18 गुणाकार 30 केलं तर आलं किती बघायची की 540. आपल्या प्रश्नाचं मित्रांनो बघायची की क्रमांक ब या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे तर बघा 15 मिनिटात 4 पाने वाचून होतात, तर 1.5 तासात किती पाने वाचून होतील? बघा मित्रांनो जे की या ठिकाणी उत्तर दिलेलो आहे मी, बघा जे की क्रमांक बघा 24 पाने आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. ओके, कसं सांगतो, तर 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं. ओके, बघा जर 15 मिनिटात 4 पानं आपण वाचत असेल तर 90 मिनिटात किती पानं? ओके, या प्रकारात आता करायचा तिरपा गुणाकार, या या किती 90चा 4 सोबत 15चा प्रश्नचिन्ह असतो. ओके, छेदामध्ये गेलं 15. ओके, आता जसं की बघा 15 एक 15, 15 दोन्ही 30, 15 एक 50, 2 चौक 60, 15 पाच 75, 15 सकन 90, 6 चौक 24 आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे 18 कामगार रोज 8 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम रोज 9 तास प्रमाणे करून 16 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील? बघा मित्रांनो मी काय केलो, 18 कामगार गुणाकारत 8 तास गुणाकारत 12 दिवसात पूर्ण करत, पुन्हा छेदामध्ये हेच काम रोज 9 तास प्रमाणे 16 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील, म्हणून हे 9 गुणाकारात 16 छेदामध्ये घेतलो. आता जर समजा आपण याचा आडवा तिरपा आणि तिरपा जर गुणाकाराने भागाकार केला तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर किती भेटतं, तर बघा जे की 12 कामगार भेटतात. ओके, जे की बघा क्रमांक ब लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढे आता बघा 30 सेकंदाचे 2 मिनिटाशी असलेले गुणोत्तर किती? मित्रांनो बघा हे 30 सेकंद घ्या. आता गुणोत्तरात हे किती 2 मिनिटं म्हणजे 2 मिनिटामध्ये किती सेकंद आहे टोटल 120, हे घेतलो 120. ओके, आता हा एक कट करा, शून्य हा एक कट, 3 एक 3, 3 चौक 12 म्हणजे जे की 1:4 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार असेल. ओके, 50 किलोमीटर म्हणजे किती? बघा मित्रांनो जे की मीटर या प्रकारचा प्रश्न विचारलाय, तर बघा 50 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर मित्रांनो बघा जे की 50 किलोमीटर म्हणजे बघा जे की क्रमांक ड 50,000 किलोमीटर इतकं. ओके, तर ते कसं, आता बघा 1 किलोमीटर म्हणजे मित्रांनो जे की 1000 मीटर इतकं होईल. ओके, तर 50 किलोमीटर म्हणजे किती, एक हे 50 गुणाकारात करा 1000, तर आले किती जे की 50,000 मीटर इतका आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की बघा क्रमांक ड या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे 45 54 56 65 आणि 67 आणि प्रश्नचिन्ह केलं काय बघा, पहिलं 45 मध्ये मित्रांनो 9 प्लस केलं, झाले किती 54, पुन्हा या 54 मध्ये फक्त 2 प्लस केलं 56, पुन्हा या 56 मध्ये 9 प्लस केलं, झाले किती 65, या पुन्हा 65 मध्ये 2 प्लस केलं, झाले किती 67, पुन्हा या 67 मध्ये मी करतो 9 प्लस, या 67 मध्ये जर 9 प्लस मी केलो तर मित्रांनो बघा किती होतात, या 67 मध्ये प्लस 9, तर वरचे 3 किती बघा 67 प्लस 9 करतो, 67 प्लस 9. ओके, 7 दोन्ही 14, वरचे 2 15 आणि 16ला 1, हातच्याला 1, 6 आणि 1 7 म्हणजे जवळपास 76 बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार असेल. बहीण व भाऊ यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती? मित्रांनो बघा बी म्हणजे बघा बहीण भाऊ घेतो, बहीण भाऊ. ओके, आता बहीण भावाचं वयाचं गुणोत्तर किती आहे, तर बहिणीचं आहे 4 आणि भावाचं आहे 5. यापैकी बहिणीचं वय किती आहे, तर 30 आहे, या ठिकाणी 30. आता बघा जे की मित्रांनो या ठिकाणी आलं प्रश्नचिन्ह, याचा करा तिरपा गुणाकार 30चा 5ची आणि या 4चा प्रश्नचिन्हाशी. ओके, म्हणून 30 गुणाकारात 5 आलं छेदामध्ये 4. ओके, तर आता बघा 4 दोन्ही बघा थोडंसं चुकतंय बघा काहीतरी, परत एकदा बहीण भाऊ घेतो मी, बहीण भाऊ बहिणीचं किती आहे 4
भावाचं आहे 5. ओके. तर बहिणीचं आहे किती वय, या ठिकाणी बहिणीचं वय आहे बघा जे की 30 वर्ष. आता करा याचा तिरपा गुणाकार पुन्हा 30चा 5शी या 4चा प्रश्नचिन्हाशी. 30 गुणाकारात 5 छेदामध्ये आलं 4. ओके. 4 क 4, 4 2 8, 4 त्रिक 12, 4 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 पंचे बघा हां पुन्हा एकदा 4 क 4, 4 2 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 7 28. म्हणजे थोडंसं बघा इथं कुठंतरी चुकतंय आपलं. 1 मिनिट मी थोडंसं लक्ष देतो. तर बघा प्रश्न थोडासा चुकीचा पडला, या ठिकाणी मी बघा करेक्शन करून घेतलं. तर बहीण भाऊ, बहिणीचं वय किती 5, बहिणीच्या वयाचं प्रमाण किती 5, भावाच्या किती 4. पुन्हा बहिणीचं वय किती म्हणलंय 33, तर भावाचं आपल्याला वय काढायचं आहे. आता करा तिरपा गुणाकार 30चा 4शी 5चा प्रश्नचिन्हाशी. 30 गुणाकारात 4 छेदामध्ये आलं 5, 5 एक 5, 5 सक 30, 6 चौक 24 झाला आपला प्रश्नाचा मित्रांनो करेक्ट आन्सर. बघा जे की बघा क्रमांक मित्रांनो ब या ठिकाणी बघा जे की भावाचं वय किती असेल तर 24 वर्ष आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. पुढे परवा पाऊस पडत होता, उद्या शनिवार आहे, तर पाऊस कोणत्या वारी पडत होता. तर मित्रांनो बघा परवाच्या दिवशी पाऊस पडत होता आणि उद्या शनिवार असेल. जर उद्या शनिवार असेल तर आज असेल शुक्रवार आणि परवाच्या दिवशी कोणता वार असेल. जर आज शुक्रवार असेल तर काल होता गुरुवार आणि परवाच्या दिवशी होता बुधवार. म्हणजे बघा मित्रांनो बुधवारी बघा जे ठिकाणी पाऊस पडत होता. ओके. जे की बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. पुढे 290 फळांपैकी 26 फळे खराब निघाली तर उरलेल्या 1 डझन फळांची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर एकूण किती पेट्या तयार होतील. बघा डायरेक्ट काय करा हे 290 घेतो. याच्यातून हे किती बघा फळं खराब निघाली 26, हे 26 करतो मायनस. आता 0तून 6 जात नाहीत, इथला एक इथं 10तून 6 गेले 4, इथं उरले 8, 8तून 3 गेले 5, हे 2ला 2, 254 घ्या. या 254ला मी काय करतो आता 12ने भागतो जे की एक बघा मित्रांनो किती 254 घेतलो आणि याला 12ने का भागत आहे. तर बघा मित्रांनो 1 डझन पेट्यामध्ये जे की 12 फळं असतात म्हणून या ठिकाणी 12ने भागत आहे. ओके. जसं की 12 2 24 उरलं 1. ओके. उरलं किती हां बघा किती 254. तर 12 दोन्ही बघा थोडंसं हां 1 उरलं काय पुन्हा हां तर 1 मिनटं परत एकदा मायनस करतो. 290 घ्या हे 290 हे 26 मी मायनस करतो. हां आता 4 उरले या ठिकाणी. पुन्हा या ठिकाणी किती उरले 8, 8तून 2 गेले 6 उरले आणि हे 2 म्हणजे किती 264 उरले. ओके. हे 264 छेदात घेतलो 12. ओके. 12 2 24 उरले 2, पुन्हा 12 2 24 म्हणजे बघायची की जवळपास 22 मित्रांनो जे की पेठ्या अशा तयार होतील. जे की बघा मित्रांनो क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. रमेशचे 15 वर्षापूर्वी वय 30 होते, तर अजून किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल. मित्रांनो बघा जर रमेशचं 15 वर्षापूर्वी 30 तर आजचं किती हे 15 जर केलं तर झाले किती बघा टोटल 45 वर्ष. मित्रांनो जे की बघा आजचं वय बघा जे की मित्रांनो रमेशचं 45 वर्ष आहे, तर आणि किती वर्षांनी 60 वर्षाचं होईल. म्हणून बघा हे 60मधूनच आपण हे 45 वजा केले, उरले किती 15 वर्ष. बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. ओके. आणि हा बघा शेवटचा प्रश्न तुम्हा सर्वांना बघा कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.